मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये जलसाठा सर्वात कमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या 64% पाणीसाठा शिल्लक. 12 ते 14 जानेवारी मुंबई विमानतळ 1 तास बंद राहणार. 12 ते 1 या कालावधीमध्ये कोणत्याही विमानाचं उड्डाण अथवा लँडिंग होणार नाही. दक्षिण मुंबईमधल्या उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवासी आणि संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं बायोमेट्रिक होणार. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी म्हाडाचा निर्णय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. 19 जानेवारीपर्यंत गर्डर बसवण्यात येणार. महापालिकेचा मानस. मुंबईत स्वच्छता मोहिमेअंतर्गत पालिका ऍक्शन मोडवर. 50,000 सोसायट्यांना प्रत्येकी 2 कचरा पेट्या देणार. कचरा पेट्यांसाठी पालिकेकडून 8 कोटी रुपये खर्च. मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीचा निर्णय येत्या 15 दिवसांमध्ये घेण्यात येणार. मुंबईतील मैदानी आणि क्रीडांगण दत्तक धोरणही मुंबई महापालिकेकडून प्रसिद्ध. नीट पीजी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल. 3 मार्चच्या ऐवजी 7 जुलैला परीक्षा होणार. परीक्षेबाबतची अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध. बीसीए, बीएमएस, बीबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लवकरच सीईटी द्यावी लागणार. यूजीसीनं केलेल्या सूचनेनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात राज्याच्या सीईटी सेलकडे विचारणा करण्यात येणार. डोंबिवलीमध्ये सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याच्या रागातून सचिवाच्या कुटुंबाला मारहाण. गाड्यांची तोडफोड. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.